श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ज्याप्रमाणे स्वामींनी त्यांच्या चरित्रात सांगितलं आहे, प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सफल दोष जातील, या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर अनुभव आहे. ज्यावेळेस ताईंवरती संकट आलं, त्यांनी स्वामींचा धावा केला आणि स्वामींनी त्यांना कशी मदत केली, खूप सुंदर स्वामींनी त्यांना मदत केली आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच स्वामींचे अनुभव आले असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही मला तिथे तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आपल्या चॅनलवरती रात्री 9 वाजता संकल्पित 12 लाख तारक मंत्राची लाईव्ह सेवा देखील होत असते. या सेवेला देखील प्रत्येक स्वामी भक्तांनी सहभागी व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला मला आलेले आत्तापर्यंतचे स्वामींचे अनुभव सांगणार आहे. स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले, माझी सेवा कशी सुरू झाली आणि स्वामींनी मला कशी प्रचिती दिली, ही मी कधीच विसरू शकणार नाही. खरंच स्वामी एक अदृश्य रूपामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी आपल्यासोबत असतात. स्वामी जे म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्या वाक्याची प्रचिती क्षणोक्षणी महाराज मला देत आहे. स्वामी भक्तांनो, अगोदर मी स्वामींची काहीच सेवा करत नव्हती. स्वामी माझ्या आयुष्यात आलेले होते, पण मी सेवा मात्र करत नव्हती. पण ज्यावेळेस माझ्यावरती असा प्रसंग ओढवला, त्यावेळेस कोणीच माझं राहिलं नव्हतं. त्यावेळेस स्वामींनी माझी साथ दिली. त्यावेळेस मी स्वामींचा खूप धावा करू लागले. मला नाही माहीत की काय झालं होतं, पण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी खूप जप करत होती आणि त्या मंत्राने मला खूप मोठी ताकद शक्ती दिली. स्वामी भक्तांनो, काय झालं होतं की माझ्या वडिलांचा माझ्यामध्ये फार जीव होता आणि माझाही त्यांच्यामध्ये फार जीव होता. मला एक भाऊ आणि आई असं आमचं छोटंसं कुटुंब होतं. पण काय झालं की मला एका मुलावरती माझं प्रेम होतं आणि त्याच्याशीच मला लग्न करायचं होतं. माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली, पण भावाचा त्याला विरोध होता. भाऊ नाहीच म्हणत होता. त्याच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं. त्यावेळेस भावांनी सांगितलं, तू आता लग्न करत आहे, पण यानंतर इथे तू कधीच यायचं नाही. ज्या दिवशी तुझं तोंड तू मला दाखवशील, त्या दिवशी मी तुझे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, अशी भावांनी धमकी दिली. त्यामुळे मला खूप भीती वाटली. त्यानंतर वडिलांची मी परवानगी घेऊन लग्न केलं. आता कुणाशीच कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नव्हता. माझा भाऊ गावाकडे राहत होता आणि आई वडील इकडे सेपरेट राहत होते. असं असल्यामुळे मी त्यांना कॉल देखील करत असायची, पण मला भीती वाटायची जायची. त्याला जर कळालं तर काय होईल असं वाटायचं. मला 3 मुलंही झाले. खूप छान संसार, सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण आईवडिलांमध्ये माझा जीव गुंतलेला होता. त्या क्षणी काय झालं की माझ्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. वडिलांना कॅन्सर झाला हे कळाल्यानंतर मला खूप रडायला यायला लागलं. त्यांना बघायला जावं असं मला वाटत होतं. त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली. मग माझ्या भावाने काय केलं की माझ्या आईवडिलांना त्याच्यासोबत ते घेऊन गेला. तो जिथे राहत होता तिथे तो घेऊन गेला आणि तिथेच माझ्या वडिलांची ट्रीटमेंट सुरू झाली. वडिलांना हे कळाल्यानंतर मला काय झालं माहीत नाही, मी कंटिन्यू स्वामींचा धावा करू लागले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. माझा जीव त्यांना बघण्यासाठी खूप व्याकुळ झाला होता. त्यांना भेटावं असं मला वाटायचं. कधी जातील ते काही सांगता येत नव्हतं, कारण त्यांची लास्ट स्टेज 3rd स्टेजमध्ये ते होते. इतक्या दिवस त्यांचं निधन झालं नाही, पण झालं तर ते शेवटच्या स्टेपला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे कधीही जाऊ शकतात. त्यावेळेस मला त्यांना खूप भेटण्याची इच्छा झाली. माझ्या वडिलांनाही वाटायचं की मला तिने बघायला यावं, मीही तिला बघावं असं त्यांना वाटायचं. पण ते भावामुळं काहीच म्हणू शकत नव्हते. असंच झालं. मला खूप माझे मिस्टरही म्हणे, तू जा म्हणे, पण कसं जाणार, खूप मला टेन्शन येत होतं. मग मी स्वामींचा कंटिन्यू धावा केला. मग त्यानंतर कुठे मला कशी हिंमत
हिंमत आली स्वामी भक्तांनो, मला माहीत नाही, एक अशी प्रचंड शक्ती माझ्यासोबत असल्याचा मला भास होत होता. त्या दिवशी मी घरातील सर्वांना सांगून मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी जात आहे असं सांगून घराबाहेर पडली. घराबाहेर गेल्यानंतर मी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत होते. स्वामी माझ्या क्षणोक्षणी माझ्यासोबत होते. प्रत्येक क्षणी मला स्वामी दिसत होते. आणि त्यानंतर मी जेव्हा माझे वडील जिथे राहतात ज्या गावामध्ये, तिथे त्या गावामध्ये गेली आणि स्वामींनी असं काही कॉन्टॅक्ट केलं, असं काही जमून आणलं की मी ते कधीच विसरू शकत नाही की ते कसं घडलं. कारण माझ्या भावाच्या शेजारची जी काकू होत्या त्या माझ्या ओळखीच्या होत्या. मी त्यांना कॉल केला, त्यांना सर्व काही सांगितलं. तर त्या म्हटल्या, ठीक आहे, तू इथे ये म्हणे, आपण सर्व काही बघू. मग तिथे गेल्यानंतर कोणी मला बघेल ही खूप धास्ती मला होती. त्यामुळे मग मी काय केलं की माझं जे काही हे होतं, मी जशी राहत होती तसं न हे करता माझं जे काही हे होतं कपडे वगैरे घालणे ते सर्व काही बदलले आणि माझ्या तोंडावरती मी ओढणी वगैरे घेऊन मग मी तिथे गेले. ते त्यांच्या घरी गेले. आम्ही माझा भाऊ तिथून जाण्याची वाट बघत होतो की तो जर घराबाहेर पडला तर मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी जाईन. पण माझी जी भाऊजाई होती ती देखील तिथेच होती. तिलाही कळेल असं मला वाटलं आणि ती भावाला सांगेल, माझ्या वडिलांना त्यांना त्रास होईल असंही मला वाटत होतं. तर त्या काकू म्हटल्या, तू टेन्शन घेऊ नको, आपण सहज मी सांगेल की माझी पाहुणी आहे म्हणून, असं करून आपण तिथे जाऊया असं म्हटले. आणि मग माझा भाऊ दुपारी घराबाहेर पडला आणि मग मी काय केलं की जी साडी घातलेली होती ती साडीचा पदर घेतला तोंडावरती, माझं तोंड तिथे दिसू दिलं नाही. त्यानंतर आम्ही तिथे गेलो. मी खुर्चीवरती बसली. मी डोळे भरून माझ्या वडिलांना बघत होती. मी डोळ्यातून अश्रू देखील खूप येत होते, पण खूप कंट्रोल केलं. खूप रडावंसं वाटत होतं. असं वाटत होतं आईच्या गळ्यात जाऊन पडावं, वडिलांच्या गळ्यात जाऊन पडावं आणि खूप मनमोकळेपणाने रडावं, पण तेही करू शकत नव्हती. मग मी तिथेच बसून वडिलांना बघितलं, डोळे भरून बघितलं. खूप समाधान वाटलं. मी माझं तोंड याचं काढलंच नाही, कारण त्या काकूंनी सांगितलं की ही माझी म्हणजे पाहुणी आहे लांबची आणि ती म्हणजे कुणाला अशी हे करत नाही, त्यांच्यात तशी प्रथा आहे असं तिने त्यांना सांगितलं. तोंड वगैरे दाखवत नाही अशी तिकडली प्रथा आहे. खूप लांबचं गावचं नाव सांगितलं आणि मग त्यांनाही विश्वास पटला. कोणालाच काही कळालं नाही आणि मग मी आले. पण माझ्या काकूंना मी तिथं त्यांना सांगितलं की मी इथून येऊन गेल्यानंतर माझ्या आईला सांगा की मी आली होती म्हणून, असं मी त्यांना सांगितलं. आणि मग मी घरी आले. त्यानंतर त्या काकूंनी माझ्या आईला सांगितलं की त्या दिवशी आलेली ती तुमची मुलगी होती, ती भेटून गेली. आणि मग ज्या दिवशी माझे वडील एक्सपायर होणार होते त्या दिवशी सकाळीच माझे वडील माझ्या आईला म्हटले की मला तिला बघण्याची इच्छा झालेली आहे, तिला भेटायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं, पण ती मला भेटायला आली नाही. त्यावेळेस माझ्या आईने सांगितलं, बघा ती तुम्हाला भेटून पण गेली, तुम्हाला बघून पण गेली. त्यावेळेस वडिलांनाही खूप समाधान वाटलं की ती एवढी हे करून माझ्यासाठी आली आणि मला भेटली. पण त्यांनाही थोडं वाईट वाटलं की ते मला बघू शकले नाही, कारण त्यांनी माझ्याकडे त्यावेळेस काही लक्ष दिलं नव्हतं. आणि मग त्यांनी त्याच दिवशी त्यांचा आत्मा सोडला. ज्यावेळेस वडील एक्सपायर झाले त्यावेळेस मी तिथेही जाऊ शकत नव्हती, काहीच केलं नाही. मला शेवटचं त्यांना काहीच बघायला भेटलं नाही, पण त्यांना भेटायला भेटलं हे फक्त स्वामींच्या कृपेमुळे, कारण ती शक्ती, ती ऊर्जा स्वामींनीच मला दिली. श्री स्वामी समर्थ या मंत्राने ही मला ताकद दिली होती. स्वामी तिथपर्यंत मला घेऊन गेले आणि माझी ती इच्छा स्वामींनी पूर्ण केली. त्यानंतर स्वामींचा मला खूप विश्वास आला आणि मग मी सेवा करू लागली. त्यानंतर मी स्वामींची सेवेमध्ये आले आणि स्वामींची सेवा करू लागली. खूप सेवा करत होती. त्याच दरम्यान माझ्यावरती पुन्हा एक खूप मोठं संकट ओढवलं गेलं. स्वामी भक्तांनो, असं संकट कुणावरतीच येऊ नये असं मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आमचं लव्ह मॅरेज, मला 3 मुलं झालेली होते. पण काय झालं की माझ्या मिस्टरांचं बाहेरमध्ये काय झालं की ते एका ट्रिपला बाहेर गेले होते. ट्रिपला बाहेर गेल्यानंतर तिथे त्यांनी जे करायला नको होतं ते केलं. कारण काय झालं की सर्व काही लेडीज होत्या आणि 4-5च जेंट्स होते त्यांच्यामध्ये आणि मला काहीच माहीत नाही. सर्व काही आनंदीत, सर्व काही व्यवस्थित चाललं होतं आणि माझं गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. विशेष म्हणजे मी गुरुचरित्र पारायणाला बसलेली होती आणि गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी काय झालं की माझ्या सासूबाईकडनं त्या याच्या ग्रंथावरती अगरबत्ती पडली आणि तो ग्रंथ जळाला. मला खूप भीती वाटली की असं का बरं झालं, ग्रंथ जळाला, हा अपशकुन आहे, मला नेमकी काय घडणार आहे मला काहीच कळत नव्हतं. मी महाराजांचीही माफी मागितली. मनामध्ये खूप भीती वाटत होती, नेमकी काय झालं आहे, ग्रंथ का बरं जळाला, काही होणार आहे का असं वाटत होतं. पण स्वामी भक्तांनो, महाराजांच्या सेवेमध्ये असल्यानंतर स्वामी काहीच वाईट होऊ देत नाही. असंच झालं. जी गोष्ट माझ्यापासून म्हणजे ते लपून ठेवू शकत होते, लपून राहू शकत होते,
होती. ते पारायण झाल्यानंतर त्यांनी मला सर्व काही सांगितलं की असं असं तिकडे गेल्यानंतर घडलं. त्यावेळेस माझा विश्वासच बसत नव्हता की असं होऊ शकतं, माझे मिस्टर असे करू शकतात, हे मी कधीच स्वप्नात देखील विचार करत नव्हती. मला खूप म्हणजे हे झालं. मी ते सर्व काही विसरण्याचा प्रयत्न करत होती, पण माझ्या डोक्यामधून ते जात नव्हतं. स्वामींनी ते सर्व काही सत्य माझ्यापुढे उघड केलं होतं. मला ते अंधारात त्यांनी ठेवलं नाही. गुरुचरित्र पारायणाचा मला हा खूप मोठा अनुभव आला की त्यांनी ते सत्य माझ्यापर्यंत उघड केलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांना मी माफ देखील केलं, कारण 3 लेकरं होते. दुसरीकडे मी जाऊ शकत नव्हती, काहीच पर्याय नव्हता. मग त्यांना म्हटलं की आता तुम्ही हे केलं, पण यानंतर असं परत करू नका, मला प्लीज असं तुम्ही करू नका असं त्यांना सांगितलं. तेही म्हटले ठीक आहे. पण स्वामी भक्तांनो, आत्ता तुम्हाला लेटेस्टचा अनुभव सांगते. पुन्हा त्यांची ट्रिप जाणार होती. मला खूप भीती वाटत होती की पुन्हा आता तसंच काही घडणार आहे, माझे मिस्टर माझ्यापासून लांब जातील. मला खूप भीती वाटत होती. सारखा महाराजांचा धावा चालू होता की स्वामी असं होऊ देऊ नका, त्यांना जाऊ देऊ नका, त्यांचं काही करून कॅन्सल करा असं मी म्हणत होती. त्यासाठी मला कुठेतरी मार्ग मिळावा असं हे करत होते. त्यावेळेस मी ताईंना कॉल केला, ताईंशी बोलली, ताईंना मेसेज केला की काय करू. तर मला असं वाटत होतं कधी कधी की प्रदीपदादांच्या मठामध्ये जावं, त्यांच्याकडून सेवा घ्यावी, कारण मला हे पुन्हा होऊ द्यायचं नव्हतं. मग मी फक्त महाराजांचं नामस्मरण केलं, तारक मंत्र म्हटली, कंटिन्यू महाराजांचा धावा करत होती की त्यांचं काही करून कॅन्सल व्हावं. त्यांची डेट देखील ठरली, त्यांचं सर्व प्लॅनिंग झालं जायचं. जसे जसे दिवस पुढे जात होते तशी मला भीती वाटत होती की त्यांनी जाऊ नये असं मला वाटत होतं. पण त्यांचा जायचा वेळ जवळ आला. मी महाराजांचा खूप धावा केला आणि स्वामी भक्तांनो, खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती स्वामींनी पुन्हा एकदा मला दिली. ज्या अंतःकरणापासून मी त्यांना हाक मारली, त्या हाकेला ते माझ्या धावून आले आणि त्यांच्यासोबत जो मित्र जाणार होता त्याचं कॅन्सल झालं. त्याचं कॅन्सल झाल्यामुळे हे एकटे जाऊ शकत नव्हते. तो सोबत असला तरच हे जाणार होते. अगदी जवळ डेट आलेली आणि त्याचं कॅन्सल झालं. आता मिस्टर एकटे जाऊ शकत नव्हते, ते त्याच्यासोबतच जाणार होते आणि मग त्यांनी देखील जाण्याचं कॅन्सल केलं. हे त्यांनी कॅन्सल केलं नाही, तर महाराजांनी माझी हाक ऐकली आणि स्वामींनी सर्व काही कॅन्सल केलं आणि माझ्या मिस्टरांचं तिथे जाणं कॅन्सल झालं. हे जेव्हा माझ्या कानावरती पडलं की हे जाणार नाही, त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण मला मायन बापन बंधू, सका सोयरा सर्व तू बंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हाविन प्रार्थू कुणाला. या वाक्याची प्रचिती महाराजांनी मला आणून दिली, मला करून दिली. कारण स्वामींना मी म्हटले होते, माझं कोणीच नाही, तुम्हाला माहीत आहे. एक नवरा आहे, त्याचा आधार आहे, तो जर माझ्यापासून लांब गेला तर मी कुणाच्या जीवावरती जगू, ह्या लेकरांकडे कोण बघन, काय करू स्वामी, तुम्हीच माझं सर्वस्व आहे. काही करून कसंही करून तुम्हाला ह्या पापापासून त्यांना लांब ठेवायचं आहे. त्या संकटामध्ये त्याच्यामध्ये त्यांना लोटून देऊ नका. तुमचीच ही कृपा आहे, तुम्ही सर्व काही उघड केलं, सर्व काही मला दाखवून दिलं आणि आता त्यांना ह्या वाईट मार्गावरती जाऊ देऊ नका. आणि महाराजांनी खरंच माझं ऐकलं आणि माझे मिस्टर तिकडे गेले नाही. सर्व काही व्यवस्थित आता आहे. मी स्वामींच्या आता सेवेत आहे. रोज लाईव्ह सेवा देखील करते, दुसऱ्याही सेवा करते. मी स्वामींना आता कधीही सोडू शकत नाही. स्वामीच माझं सर्वस्व आहे. स्वामींशिवाय मी जगू शकत नाही. स्वामीच एक मात्र माझा आधार आहे. कारण जिथे कोणीच आपलं नसतं तिथे फक्त श्री स्वामी समर्थ महाराज असतात. जिथे सर्व काही असमर्थ असतं तिथे फक्त श्री स्वामी समर्थ असतात. ही मला खूप मोठी प्रचिती स्वामींनी आज दिलेली आहे. स्वामी भक्तांनो, जाता जाता तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असो, कितीही दुःख असो, काहीही असो, तरी तुम्ही एकच करायचं आहे, खूप मनापासून महाराजांना हाक मारायची आहे आणि स्वामींनी जे आश्वासन दिले आहे की मी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या सोबत असेल. जो कोणी माझा निस्सीम भक्त असेल, जो मनापासून मला आवडतो, त्याच्यासाठी मी मदतीला धावून येईल, या वाक्याची प्रचिती महाराज नक्की देतात. फक्त तेवढ्या तुम्ही मनापासून त्यांना हाक मारा, त्यांची सेवा करा, सेवेमध्ये राहा, सेवेकरी घडवा. नक्की महाराज तुमच्या देतील
परिस्थितीत देखील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करतील हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि मला आलेले हे अनुभव येथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती महाराजांनी कशी या ताईंना दिली. सर्वांना ही प्रचिती बघून खरंच खूप आश्चर्य वाटलं असेल. महाराज खरंच कुठलीच गोष्ट अशी भक्तापासून लपून ठेवत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी महाराज आपल्या सोबत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.